राम राम मंडळी. खरं तर हा व्हिडिओ कालच पाडायला पाहिजे होता. आपण कामाची एवढी लगबग चालली आहे, एवढी लगबग चालली आहे की काय सांगावं. एकीकडे हरभरा काढायचा चालला या, गव्हाची काटणी जवळ येऊन पडली या, ज्वारी बी गाड्याशी येऊन पडली या, त्यात बिजवानं चालली ती MSCBच्या लाईटचा पत्ता नसतो. आली गेली, आली गेली. ह्यामध्ये दिवसभराचा खेळ चालतो. त्यामुळे वेळ काही मिळत नाही. घरची कामं, गुराढोरांची कामं, म्हणजे कामाचा एवढा याप आहे डोक्यावरती की खऱ्या अर्थानं म्हणजे या धावपळीत व्हिडिओ करायचं ध्यानी मेहनतसुद्धा येणं झालं या. म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बैलगाड्याचं बघतोय आपण, ध्यानीमनीच येणं झालं की ह्याच्यावर आपण व्हिडिओ केला पाहिजे. पण काल जेव्हा खऱ्या अर्थानं शर्यत बघितली त्यानंतर असं नक्कीच एकच वाक्य मनातनं आलं की बकासूर सर्जा, दर्जा, दर्जा आणि दर्जा. राम राम मंडळी. बैलगाडा शर्यत बघताय ना, अहो बघायलाच पाहिजे, कारण खेळ आहे आपल्या रक्तातला खेळ आहे, आपल्या ह्या मातीतला. आता हे सगळं चालत असताना मग तुम्ही म्हणाले एवढा जर मातीतला खेळ आहे, रक्ताचा खेळ, तर व्हिडिओ का बनवत नाही? अहो झाले काय लय, खरंच म्हणजे मनापासून सांगतो की लय कामाची लगबग चालल्यामुळं काय होते, व्हिडिओ बनवायला ध्यानी जरी असतं तर कटाळ्यामुळं नाही थोडंसं दुर्लक्ष होतं आहे ह्या गोष्टीकडं. पण लोकांच्या जेव्हा कमेंट येतात की राव व्हिडिओ पाडला नाही, पण नक्कीच कालच्या मैदान झाल्यानंतर तर व्हिडिओ काल खूप उशीर झाला मला घरी पोचायला. मग म्हटलं अंतरात व्हिडिओ करण्यापेक्षा आज पाण्यावर पोचल्यावर व्हिडिओ करावा. पाणी लावलं दारावर, म्हटलं आता सविस्तर बोलावं. खऱ्या अर्थानं काल बकासूर आणि गोटकरांचं सर्जा, म्हणजे रॉकेट ज्याला आपण असं म्हणतो, असा जोट जेव्हा जेव्हा जोत्यात आला आहे तेव्हा त्यांनी मैदान गाजवले. असा जोड काल पुन्हा एकदा एखादा जोट्याखाली आला आणि मग काय नाथखुळा म्हणजे जशा प्रकारे गट काढला आणि जशा प्रकारे सेमी कडनं पळून काढला. नाथखुळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असली जबराट पळ आहे. म्हणजे देव बकासूरच्या बाबतीत काय बोलावं, तो तर म्हणजे म्हणतो ना बैलगाडा क्षेत्रातील एक म्हणतात अधिराज्य गाजवलेला बैल आहे. आणि त्याच्या जोडीला रॉकेट जो सर्जा आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं पळत असतो. आणि काल जेव्हा त्याच्या जोटाला लागला मग काय नाथखुळा का परफॉर्मन्स देत त्यांनी सेमीसुद्धा कडनं जबरदस्तीरित्या पास केला. आणि फायनलला तर अगदी सुट्टा निकालच म्हणायला पाहिजे. खऱ्या अर्थानं सुट्टा निकाल घेत आपल्या या मैदानामध्ये बडेबाबा केसरीच्या मैदानामध्ये काल त्यांनी आपलं वर्चस्व राखत, निर्विवाद वर्चस्व राखत प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि बडेबाबा केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावावर केला. मित्रांनो, बकासूरच्या बाबतीत स्पेशली सांगायचं म्हटलं तर या मैदानामध्ये बकॅडॉनची आपली तिसरी हॅट्रिक आहे. म्हणजे लगातार 3 वर्ष झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतोय. म्हणजे नवीन पायऱ्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये त्यांनी ते मैदान गाजवले. म्हणजे इतकी रती महारथी असताना, म्हणजे कार्तिकसारखा असेल, थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावरे असेल, त्याच्या जोडीला सर्जा दादा असेल, अशी एक ना अनेक मातब्बर बैलं होती. निनामकरांचा सुंदर असेल, अशी एक ना अनेक मातब्बर बैलं असतानासुद्धा बकॅडॉननं काल आपलं वर्चस्व राखलं. म्हणजे पुन्हा एकदा फॉर्मात यायला तो सज्ज झालेला आहे. आता नक्की चांगली चांगली मोठी मैदानंसुद्धा यात्रेची भरती आली, त्यामुळे बकॅडॉन तेवढ्या फॉर्मात रंगणार आणि रंगवणार यात काय वाद नाही मित्रांनो. नुकतंच कोळ्याचं मैदान पण हातातनं गेलं होतं, त्यामुळे चांगल्या पद्धतीनं मैदान गाजवणं गरजेचं होतं. ते पुन्हा एकदा सुरुवात झाली. आणि अशा टॉपच्या पायऱ्या जर असेल ना बकॅडॉन, तर मग त्याला कोणी थांबू शकत नाही. जेव्हा पैरे खूपच हलके लागतात तेव्हा मग काय सांगू शकत नाही. मग तेव्हा खूप कारणं गणतात आणि मग लोकांच्या चर्चा विचित्र सुरू होतात. पण बक्याला पुरणारा बैल भेटला की मग काय सुट्टा निकाल असतो, यात काय वाद नाही मित्रांनो. हे आपण वेळोवेळी बघतच आलो आहे. मग तो खेळ पायऱ्यांचा काय असतो ते त्यांचे मालक ठरवतात, त्यामुळे आपल्याला त्यात बोलू शकत नाही आपण. पण पैरे हमेशा टॉपचे असतील ना तर नक्कीच चांगला पद्धतीनं रिझल्ट बकॅडॉन देऊ शकतो आपल्याला, यात काय वाद नाही मित्रांनो. कारण तो एकटा कितीही नवीन बैल टाकल्यावर किती वाढणार आहे, किती ताकदीनं वाढणार आहे. आपण दरवेळी बघतो नवीन बैल असल्यावर सुद्धा त्याला तेवढ्या ताकदीनंच वाढावं लागतं, पण समोरचा बैल जर तेवढा साथ देत नसला तर मग अवघड होऊन जातं. पण हरकत नाही मित्रांनो. पण कालचा जो आनंद होता तो जरा खूप वेगळा होता की आज बकॅडॉननं 1 नंबर केला, मजा आणली. आणि खूप दिवसानंतर म्हणजे मागच्या वेळी थोड्या दिवसापूर्वीच केला नंबर, गुलाल घेतलेला. पण जो कालचा आनंद होता तो जरा वेगळा होता, कारण सर्जा जोडीला होता. आणि नक्कीच सर्जा जोडीला असल्यामुळं आणि बकॅडॉनच्या ताकदीमुळं कालचं मैदान गाजवलं आणि बडेबाबा केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावावर केला. कशी गाडी पळाली ते तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आमचा गव्हाचा सारा भरला असेल ते दारं मोडायला पाहिजे. पण तुमची कमेंट नक्की येऊ द्या. तोपर्यंत राम राम. चला.